राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या 152व्या जयंतीनिमित्त मिरजेत अभिवादन व 152 पुस्तकांचे वितरण। राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या 152व्या जयंतीनिमित्त मिरज येथील छत्रपती शाहू महाराज चौकात अभिवादन व पुस्तक वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय मराठा महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव विलास देसाई यांनी केले होते। यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनींना 152 पुस्तकाचे मोफत वितरण करण्यात आले। तसेच उपस्थित मान्यवरांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। कार्यक्रमात वक्त्यांनी राजश्री शाहू महाराज यांनी शिक्षणाचा प्रसार, सामाजिक समता, मागासवर्गीयांना आरक्षण, स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निर्मूलन आणि लोककल्याणकारी प्रशासनाच्या माध्यमातून घडवून आणलेल्या ऐतिहासिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला। त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी शिक्षण, समता आणि बंधुभावाची भावना समाजात अधिक दृढ करण्याचे आवाहन करण्यात आले। या कार्यक्रमास महानगर प्रमुख मोहन वनखंडे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे विलास देसाई, मनोज जरांगे पाटील, समर्थक अशोकराव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा राधिका हारगे, तानाजी भोसले, दादासाहेब पाटील, मदन तांबडे, अशोक कोकळेकर, विजय धुमाळ, अक्षय मिसाळ तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि शाहूप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज शाहू महाराजांची 152वी जयंती या निमित्तानं त्यांना आपण प्रथम सर्वांनी मिळून अभिवादन केलं आहे। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्त विलासराव देसाई यांनी शाहू महाराजांच्या चरित्राचं किंवा त्यांच्या कार्याचे निमित्ताची पुस्तक आहेत ते या प्रसंगी वाटप करून शाहू महाराजांनी जे शैक्षणिक कार्य केलं होतं त्याला उजाळा देण्याचंच हे एक महत्त्वाचं काम आहे। आज मिरज शहरामध्ये छत्रपती राजश्री शाहू महाराजांची जयंती खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरी होते। त्यावेळेस माझे सर्वच मान्यवर बांधव इथे उपस्थित आहेत। खरं तर 26 जून 1874 साली राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा जन्म झाला। खूप कमी कालावधी त्यांना मिळाला। मला खरं तर असं वाटतं की महामानवांना काहीतरी असा हा आपल्या देशामध्ये असं वाटतं की खूप कमी कालावधी मिळतो। छत्रपती शिवरायांना मिळाला तसं शाहूराजांना मिळाला। यांना असे 100 का मिळत नाही असा एक पहिली खंत वाटते। कारण 40 वर्षाच्या या त्यांच्या कालावधीमध्ये जीवनाच्या या टप्प्यावरती त्यांनी केलेल्या विविध क्षेत्रातलं काम पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल, शेतकरी असेल, मजूर असेल, समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं आहे। या शाहू महाराजांच्या ह्याच्यामध्ये आम्ही पाहतो की समाजामध्ये सामाजिक समरसता निर्माण करण्याचं काम केलं। सर्वच जाती धर्माला, एकच जात अशी नाही की सर्व जाती धर्मांच्या मुलांना शिक्षणाची सोय करण्यासाठी वसतिगृहाची सोय केली, शिक्षणाची सोय केली। त्यांच्या विचारावरती असणारा पगडा महात्मा फुले साहेब असेल, त्यांच्या बरोबरीनं काम त्यांच्याच छत्रछायेखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं काम असेल, या सर्वांच्यामुळं मला वाटते आज या देशामध्ये जी सामाजिक क्रांती घडून येते, शिक्षणाबाबतीत असेल, शेतीबाबतीत असेल, ही सर्व क्रांतीचे जनक म्हटलं तर वावगं ठरणार नाही। अशा शाहू महाराजांना मी विनम्र अशी अभिवादन करतो। धन्यवाद।